फिर से सीखों पे सब नाचेंगे बांटेंगे हम खुशियाँ। सगळ्यांना जय श्रीराम, जय गणेश. तुम्ही कालच्या आगमनाची व्हिडिओ बघितली, महाआगमनाची. काल होती 15 तारीख आणि आज आहे 16 तारीख. आणि आज आम्ही परत आलो आहे परेल वर्कशॉपच्या इथं. पहिला आम्ही जातो दादाच्या इथं. आम्ही त्याच गल्लीमध्ये उभे आहोत आणि परेल वर्कशॉपच्यातून एक बाप्पाची मूर्ती निघाली आहे. तर आम्ही न टाईमपास करता जाऊया डायरेक्ट बाप्पाचे दर्शन घ्यायला. चला, न टाईमपास करता पोचूया. आम्ही लोक अरुणाच्या वर्कशॉपच्या इथंच आहे. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा अरुणाचा वर्कशॉप. आणि इथून आम्ही जातोय बाहेर. चला डायरेक्ट बाप्पाचे दर्शन करूया. आणि दादाच्या वर्कशॉपच्या इथून बाहेर आलो आहे. आणि ही बघा परेलला जायची गर्दी. पूर्ण लाईनीशीर, पूर्ण गर्दीच गर्दी आहे. कारण की परेलच्या इथून एक बाप्पाची मूर्ती निघाली आहे. चला न टाईमपास करता पोचूया बाप्पाचे दर्शन घ्यायला. आणि परेल वर्कशॉपमधून फुलेश्वरच्या महाराजा बाप्पाची मूर्ती निघाली आहे. आणि बाप्पाची मूर्ती रथावर बसली आहे आणि त्यासमोर घोडा तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर आहे बाप्पाची मूर्ती. त्या साईडला जाऊया. इथं पोलीस आलेत. जाऊया त्या साईडला, बघूया. अजून जवळून बाप्पाचे व्हिडिओज काढूया. तुम्हाला दाखवतो मस्त शॉर्ट्स घेऊन. आता आम्ही लोक जातोय गणसंकुल वर्कशॉपमध्ये. परेलच्या इकडून बाप्पाची एक मूर्ती निघाली त्या साईडला. आणि गणसंकुलमधून कोणता निघणार आहे? आगमन झालंय. जाऊया. बाप्पाची पूर्ण मूर्ती बाहेर आली आहे. चला जाऊया ना टाइमपास करता. आणि बाप्पाची मूर्ती वर्कशॉपच्या बाहेर निघाली आहे. तर आम्ही जातोय गणसंकुलच्या इथून पुढं. चला जाऊया डायरेक्ट बाप्पाचे दर्शन घेऊया. आणि फायनली बाप्पाचे दर्शन आम्हाला झाले. खंबाटा लेन. खरंच बाप्पाची मूर्ती खूपच सुंदर आहे. आणि वरती टच झाली आहे थोडीशी. ती आता इथं बस आहे. बस निघल्यावर बाप्पाची मूर्ती हळूहळू पुढं येणार आहे. तुम्ही बघू शकता. खेतवाडीचा राजा, खंबाटा लेन. खरंच खूपच सुंदर दिसते बाप्पाची मूर्ती. वरती कमळ आणि बाप्पाच्या हातात तुम्ही बघू शकता. आणि पूर्ण दम लागला कारण की परेल वर्कशॉपच्यातून पळत आलो आहे बाप्पाच्या दर्शनासाठी. चला अजून पुढे आल्यावर अजून मस्त शॉर्ट घेऊया आणि तुम्हाला मी दाखवतो बाप्पाची मूर्ती अजून जवळून. आणि बाप्पाची मूर्ती हळूहळू आमच्या समोरून जाते. गणपती बाप्पा मोरया, खेतवाडीचा राजा, खंबाटाने. फायनली बाप्पाचे दर्शन जवळून झाले. हे बघा. आणि परत एकदा परेल लालबागची नगरी पूर्ण गणेश भक्तांनी भरली आहे. आणि मला वाटतं बाप्पाची एक मूर्ती येते का नाही येते ते दिसत नाही. तर डायरेक्ट तिकडे जाऊन बघूया. तोपर्यंत बाप्पाचे दर्शन घ्या. गणपती बाप्पा मोरया. हे बघा गर्दी, भरपूरच गर्दी झाली आहे. मोरया. आणि क्रिसमस वर्कशॉपमधून पण एक बाप्पाची मूर्ती अजून निघाली. वलसाडचा सम्राट. आणि बाप्पाची मूर्तीतून गुजरातला जाणार आहे. आम्ही लोकांनी खेतवाडीचे राजा दर्शन केले. तसंच आम्हाला कळालं की ताईच्या वर्कशॉपमधून पण एक बाप्पाची मूर्ती निघणार आहे. तर आम्ही आलो इथं आणि तुम्ही बघू शकता बाप्पाची मूर्ती.
ही आता माहीत नाही, गणसंकुलचं वर्कशॉप इथं आहे. आता इथून जाते बाप्पाची मूर्ती, हे विजय सेल्स माहिती आहे तुम्हाला. आता बाप्पाची मूर्ती इथून बाहेर येते पूर्ण. बघूया कोणत्या साईडला जाणार, त्या साईडला जाऊन मस्त व्हिडिओ काढूया प्रॉपर. आणि परेल वर्कशॉपमधून बाप्पाची अजून एक मूर्ती निघाली, इंदिरानगरचा महाराजा. बाप्पाची मूर्ती पूर्ण लालबागसारखी बनवलेली आहे. आणि प्रभालावर तुम्ही बघू शकतात विठ्ठल देव आपले. खूपच सुंदर आहे बाप्पाची मूर्ती. आता वापस जाऊया परेल वर्कशॉपच्या इथे. आणि परेल वर्कशॉपमधून अजून एक बाप्पाचं आगमन झालं आहे, खेतवाडीचा सम्राट. आणि आम्हाला सुमित भाई भेटले. कैसा लग रहा है भाई? आज बहुत ही अच्छा लग रहा है कल मजा आहे की नाही? कल भी बहुत मजा कल तो न्यूज में तुम्हाला. हाँ कल मेरे को न्यूज़ में है, फोटो दिखाओ. हां दादा, आपल्याला आता सुमित भाई दाखवणार. सुमित न्यूजमध्ये आलेला. द टीम्स ऑफ इंडिया. हां हे बघा, तुम्ही बघू शकता डायरेक्ट न्यूजमध्ये. तुम्हाला ओह नाइस. आणि वर्कशॉपमधून अजून एक बाप्पाचं आगमन झालंय, तुम्ही बघू शकतात. बाप्पाचं सिंहासन पाठी पूर्ण फुलांनी सजवलेलं आहे. भरपूर धनी मुख्य होत आहेत. गणपती बाप्पा आणि वर्कशॉपमधून काराजोगीचा महागणपती बाहेर आलाय. आता आपण जाऊया बाप्पासोबत पुढं. ही बघा बाप्पाची मूर्ती आणि भरपूर धक्केमुक्की होत आहे. ही बघा काराजोगीचा महागणपती. कमीत कमी अर्धा तासापासून थांबलो आहे बाप्पाच्या. आता इथं थर लावणार आहे. आणि परत एकदा गोल्डन दिवसाची सुरुवात झाली आहे. आणि आम्ही जातो इथून चिंचपोकळी चिंतामणी म्हणजे कारदोगीच्या महागणपतीच्या मंडपाच्या इथं. आणि तिथूनच एक बाप्पाची मूर्ती बाहेर येते. तुम्हाला मी डायरेक्ट बाप्पाचे दर्शन करतो. आणि तुम्ही गर्दी बघा, पूर्ण गर्दी झाली आहे. चला ना टाइमपास करता जाऊया, बाप्पाचे दर्शन घेऊया. आणि ही दुसरी मूर्ती लालबागमधून आली आहे. मंडळाचं नाव माहीत नाही. तुम्ही बघू शकता मल्हारीच्या रूपमध्ये बाप्पाची मूर्ती आणि खूपच सुंदर दिसते. कुठे कोणतं आहे मल्हार गणपती बाप्पा मोरया. आता जाऊया परत कालाचौकीमध्ये.
टोकीच्या महागणपती फायनली लालबागच्या गेटच्या जवळ आले. बाप्पाची मूर्ती तुम्हाला लालबागचा गेट दाखवतो. आणि ही बघा बाप्पाची मूर्ती. आता याच्यानंतर मोठा राजा पण येणार आहे. त्याच्या पाठीमागूनच तो पण तुम्हाला त्याचे पण बाप्पाचे दर्शन करवतो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. आता गालाचौकीचा महागणपती बाप्पाची मूर्ती हळूहळू त्यांच्या मंडळाच्या इथं पोचली आहे. आपण जाऊया परत पाठीमागं. बोटच्या राजाचं पण आगमन होणार आहे, ते तुम्हाला दाखवतो. आणि बाप्पाची मूर्ती फायनली आली आहे. आणि बाप्पाची मूर्ती आमच्या समोर आली आहे. तुम्ही बघू शकता लालबाग नगरी पूर्ण भरलेली आहे. गणपती बाप्पा मोरया, मोठा राजा आणि पोलीस आले इथं मारायला. चला जाऊया खाली. गणपती बाप्पा मोरया, बाप्पाची मूर्ती आमच्या समोर. कोटचा राजा गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही बघू शकता. खूपच सुंदर दिसते आहे, खरंच खूपच सुंदर. गणपती बाप्पा मोरया. आता एकच मूर्ती बाकी आहे, धारावीचा. धारावीमध्ये जाणारी बाप्पाची मूर्ती. आणि हा फोर्टचा राजा तुम्ही बघू शकता. हळूहळू बाप्पाची मूर्ती जाते पुढं. मंडल का नाम लेने में थोड़ी सी गलती हो गई. मुंबा देवीच्या गणराज में मुंबा देवीच्या महाराजा गणपति बप्पा की प्रतिमा है ये, सर राजन झाड़ जी द्वारा बनाई हुई. बेहद ही आकर्षक और सुंदर गणपति बप्पा की प्रतिमा. आणि आम्ही लोक आलो आहे अरुंदाच्या वर्कशॉपमध्ये मलाडच्या मोरया बाप्पाच्या दर्शनासाठी. एक बाप्पाची मूर्ती इथून निघाली ती, आणि हा शेवटचं आगमन. खरंच बाप्पाची मूर्ती खूपच सुंदर दिसते. आजूबाजूला बघू शकता रिद्धी सिद्धी. खरंच खूपच सुंदर. गणपती बाप्पा मोरया, मलाडच्या मोरयाचा विजय असो. तर फायनली आगमनाचा दिवस इथं संपला आहे. सगळ्यांची मूर्ती मंडळामध्ये गेली. आता भेटूया डायरेक्ट 23 तारखेला गोड गणपतीच्या आगमनामध्ये. तोपर्यंत माझ्यासोबत बोला. गणपती बाप्पा मोरया.